चल दाखवा हा चल रे चल रे हे गाइस siapa cheating कुणाला cheating करताय cheating बट्टा एका ठिकाणी खाणार मस्त 15 हो चला आता धारातला पाणी पिणार तो एले म्हणतो धारातला पाणी पिणार का अजब दोस्त तफन भी आता इतके तेज आहे आता वाजले आहे 4:30 नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर सकाळचे वाजले आहे 7:30 तर मंडळी आता मी चाललो आहे वावराकडे तर आता पाहून येतो त्याची सारे फाल्ले होते वावरामध्ये तर मिटले का नाही म्हणून त्यांनी तर पाहायला चालला आहे आणि आता पाण्याचा बी मोसम बनून आला आहे तर मंडळी आता मी वावरामध्ये पोहोचलो आणि बाबांची दत्तरी फाल्ली होती 7 तारखेला ते बघा मिटली नाही आहे पण आहे डोबाला एक दिसते पण हे नागोबा डोलायला लागले असे फाडले आहे सारे आता हे धुरी जे आहे हे बी हिरवे झाले आहे तर तणासा काना लागण हे घुमून द्यायला लागण आणि हे बोरीचे जे काटे आहे हे आता वाढून गेले आहे बारीक बारीक तर आता अगर तणासक मारले याच्यावरती हे मरून जाते आणि अगर थोडंसं मोठं झाले तर मग मरत नाही लवकर तर म्हणून सयाने ह्याच्यावर बी घुमा लागन तणासक आजूबाजूले कोणच दतारी नाही फाडली फक्त दतारी फाडली आहे माझ्या वारामध्ये बाकी साईडच्या वारामध्ये फक्त रोटावटर मारला आहे आणि इथंच फाडले दतारी हे बघा आणि मंडळी इथून पहा सीधी दिसते का नाही पण दुरून पाहिन का नाही ते इकडे तिकडे दिसते नागिनसारखे आणि खालच्या वारामध्ये मोठ्या बाबानं मारला आहे ओखर पहिले रोटा चालवला होता पाणी पडला दणक्याच्यात ढोन पडले होते तर ओखर चालून सनीने हे केलं तर मंडळी आता वावर फिरून सनीने आता चाललो मी घराकडे आता पाण्याची वाट आहे लोकांना सिर्फ जेवढी पाणी येत नाही तरी काही आता लोक ताली लागत नाही डोबाले फक्त आता ओखर आणि रोटावेटर असं मारून सनीने रेडी ठेवतं वावर आता पाणी पडले का चालू होऊन जाईन डोबणं मी बी आता तयारीतच आहे डोबाचे पण सोचून आलो का त्या पारगून डुबून घेतो कुड्डी पाणी तर जमून जाईल चाललं नाही तर मग डुबला माणूस तर काहीच काय ना काही तर करावं लागन तर त्या पारगून येत आहे डोबण्याकरिता वावरामध्ये आणि दोस्त आज रिपेक्शन बी आहे गावच्या पोराचं तिथे बी ज्या लागन संसरले आहे भला तो ना भला तर पता नाही मंडळी आता एकटा चाललो आहे पैदल आणि हे रस्ता बघा कशी आहे वावराकडली आता मंडळी हर कोणी आता बगीचा लावण्यामध्ये पैसा इन्व्हेस्ट करत आहे शेतामध्ये इथं लावला आहे मोसंबीचा बगीचा आणि तिकडं आहे संत्र्याचा बगीचा इकडं बी मोसंबीचा बगीचा आहे आणि इथं पण मोसंबीचा बगीचा लावला आहे नवीन हे बघा आणि हे आहे जांबीचा बगीचा पेरूचा बगीचा हो या तर मंडळी आता टाईम म्हणाला आहे 3:30 वाजून आले आहे आणि ह्या कूलरच्या आहे नाही का आवाज नाही येतो बरोबर पहिले बंद करून घेते याला आता एका सोबत्याला फोन करतो तो म्हणे मला फोन करतो म्हणे आपण जाऊ म्हणे जांभरा खाले त्याला विचारून पाहतो ये गोळ्या काय चालतं का म्हणून चालतं आहे को जांभरा खाले चल ना तर कोण आहे कोण तर गाईस महासंघ येऊन राहिले आहे अजय भाऊ चिक्कू आणि प्रथमेश आम्ही मतलब गाईस आम्ही असे 4 जण चाललो आहे व्हिडिओ बनवला नाही लेका नद पार करून चाललोय आपण पाणी फिरून राहिला पाहिजे नद पार करून चाललोय आपण म्हणून सांग है ना अजय आपण नद पार करून चाललोय ना नदी माय बापू ज्याची वावर बड्डात आहे का नाही त्याला मालूम पडते पाण्याची किंमत मालिबा कुठं कुठं चालले पहिले बार का पैसे आपल्याला गाईस ह्या रस्त्याने जायचे आपल्याला तर तिकडून दिवस येऊन राहिला दिवसले बेले मोठे तर नदीच्या काठावरचा रस्ता आहे ते बेसरम आहे इकडली आणि इकडं आहे वावराची रस्ता मतलब वावराची जी आहे का नाही पड ते आहे आणि ह्या दिवेश आपण विष्णू भाऊ चला काहीच याले नाही का काटा रुतला आरपार बाबरीच्या काटात नाही
बुरीच्या काटावर नाही गेम देव बाबरीच्या काटावर बाबरीच्या काटा कांद्याच्या मागून निघलेला काटावर या गाईस यावं हत्ती गोटा आणि इकडं आहे ट्रॅक्टर गोटा एक आणि याच्या इकडं आहे लंबा गोटा. तर आता मी पोहोचलो हत्ती गोट्यापाशी. तर आम्हाला इथून जायचं आहे. तर वावरातून एका त्या वावरामध्ये नाही का पाय फसून राहिले. वांगे पुरा गार आहे बा. जे नदीचे पाणी येते का नाही त्या वावरातून जाते का नाही हवाल्या. तर म्हणून इथं पाय फसत आहे. हे वावर पाय कसं आहे ते बैल कसं चालत असं माहीत नाही माथ्यावर आणि रोटावेटर कसं मारत असं पता नाही. तर हे वावर आहे दोस्तो गावचे एका मित्राचं. आणि इथून एक रस्ता आहे तिथून चाललं आहे सर्वजण. काहीच तिथून सनी इथेपर्यंत येतपर्यंत दम होऊन गेलं बघा. हे लंबा माथा आहे. आणि हे बघा आता समतल आलं सर्व. ते पोरं पटर चालले का नाही म्हणून सनी याच्यात दूर आहे मी. आणि ब्लॉक करून राहिलो. ब्लॉक करायला नाही का थोडी तपली ऐकून राहिली. हे अलग अलग गोष्टी करून राहिले म्हणून याने. तर काही तिथं तार होता सोपचार मालूम नाव होतं तर लटकले ते. आणि इकडं वखर चालू आहे. ह्या ठिकाणी वखर तितकं तर माहीत नाही. तिथं वखर चालू आहे आणि त्या साईड तिकडं वखर चालू आहे गाईस. आणि याचे फोटो का खिचायचे आहे ओके. तर गाईस ये होय पड बसते म्हणून इथं ढोरा आणि ते चारायला पाहिजे. पुरी पड साफ झाली आहे. इथं जे असे झाडं होते का नाही छाटूट करून सनी पुरी साफ केली आहे पड. आणि हिची माती नेली होती रेल्वे मस्त सिधी करून घेतली. फोटो काढायचे ओके. चाललोय वावरात. तर गाईस आता इथून सनी बी अजून थोडंसं दूर जायचं आहे आम्हाला. जवळपास काय आहे नाही हो पत्ता वाट पाहता आमची. तर काहीच आम्हाला इथून सनी बी थोडंसं दूर जायचं अजून. तर हे वय मा गावलाची पड मुसरे त्याची पड वय. तर एक सोबती आहे आमच्यामध्ये मुसरे त्याच्या दाजीचे त्याची वय का आता पता नाही कोणाची का. हा इगल गेली ओ माय गॉड इगल. तर काहीच हे जे खैरा आहे का नाही हे फार छाट करून सांगितलं इथं मस्त. आता चारा होते ढोरा वाजतासाठी. आणि हे जे आहे का नाही माती इच्छीवाली माती रेल्वेला नेली होती. आणि काहीच बरसा देऊन मला नाही का पाणी भेटत नाही का प्याले. तर आता बड्डाचं पाणी नाही का असं येते झरण लागते. तर खालच्या ठिकाणी असं ठिकाणी नाही का जांभळाचं नाव आहे ते. अबे ते बिवलाव आहे बिवलाव आहे ते. तर गाईस बड्डामध्ये अगर पाणी भेटत का नाही बरसातीच्या तर मग नाही का असे गड्डे करते अशा ठिकाणी असे गड्डे करते गाईस. आणि मग ह्या ठिकाणी नाही का साफ पाणी जमा होते मग ते पाणी पिते. असं मिठं लागते पाणी प्यायला. तर आता आम्ही आलो आहे दुसऱ्या पडीमध्ये. एक पड पार केली आता दुसरी पड आली दुसऱ्याची. चाललं समोर डुक्कर खोड हां गाईस एका जमान्यामध्ये नाही का मौल्या दाजीपाशी बी इथं वावर होतं पण ते इकलं. एका जमान्यात इथून रस्ता आहे सीध्यावर. रस्ता भूल जाणं नको बे कुठे हो. तर दोस्त तपन बी आता इतकं तेज आहे. आता वाजून राहिले आहे 4:30 आहे ना अजय. 4:30 वाजले ना अजय. 4:30 वाजून राहिले आहे ना. आता बी बहुत गरमी होऊन राहिली. बहीण असा लढी तो लहान जातो पण मजा आहे. पुढे आम्ही खेळायला पाहिजे येऊ ना काहीच मग इथं बी वावर आहे एक नदी काठानं. आणि हे पुरी पड इथे बी ढोरं चरायला येते मा गावची. आणि इथे बी ढोरं चरते. आपल्याला अजून जायचं आहे पुढं. तर तिकडे जायचं आहे गाईस. लय दूर आहे अजून तेवढं दूर आहे. जेवढं आलो का नाही अजून तेवढंच अजून दूर जायचं आहे गाईस. लय दूर जायचं आहे गाईस आम्हाला अजून. हां गमती ऐकत काय ऐकत. अच्छा बकरा दिला होते ना देवाले. मग आम्ही गेलतो तिकडे मी गेलोच नाही तिकडे. काही तर सांगायची आपण तर भाऊ आपण सोडून दिला मग विलास भाऊ गमती ऐकत राहिलो. आणि चांगल्यान भाऊ हो बोलला ना माहिती. तर गाईस आता आम्ही फायनली पोहोचलो विकूच्या वावरात.
आणि विकून वावर नाही का सरात पहिले डुबलं होतं है ना विकू आमचं फायनली स्वप्न पूर्ण झालं आहे. आता चाललं वावरात. वावरात तर काहीच नाही का यानं सरत पहिलं डुबलं होतं वावर. कोड्डी डुबलं, पाणी पडलाच नाही होता आणि पाणी पडत होता. हमारा आखिरकार सपना पूरा हो गया. हम माउंट एवरेस्ट की चोटी पे पहुंचने वाले हैं यहाँ. हो गाइस ये देखो माउंट एवरेस्ट चोटी पे पहुंचने वाले हैं. टाइप रास्ता है, हम यहाँ से जाएंगे माउंट एवरेस्ट की चोटी पे पहुंचेंगे और हमारा कितने सालों का सपना पूरा हो जाएगा. गाईस इथं नाही का बरसातीमध्ये किती ठेवू लागत असं हे झाडची वाडची उगत असून तर पाहणं तुम्ही कसं आहे इकडं. इतक्या दूर कमसे कम 2 किलोमीटर आला मी वावरात. 2 किलोमीटर दूर पैदल पैदल बड्डात. हे बघ आता आलो विकूच्या वावरामध्ये. विकून नाही का साऱ्यात पहिले डुबून घेतलं कुड्डी. पाणी काही पडले नाही, आता बी नाही पडला पाणी. डुबलं असं ना 8 तारखेच्या शाळेत 8 तारखेचा मिरुक होता. एक भागी डोबते इथं तो. आणि हा इकूचा कुठा आणि डोबला आहे. सारखी बघू एखादी इकू अंग्या गाईस. हे आहे विकूच्या वावर आणि हे माउंट एव्हरेस्ट. लाल माती आहे, काळी माती आहे, घागरा आहे इथं. ते पुरं असा पट्टा आहे लंब चक्र. पप्पा सांगून दे की ह्या वर्षी 200 रुपये रोज आहे ना खाता. 200 रुपये रोज खाता था. ओ माय गॉड ये कब से हुआ. काल पासून. ऐकू एखादी सारखी पाय बरं. खराब झाली का पाहू आपण का फुजली तर नाही झाली करा पाय. एकच पाहतो इकू. अबे का तुले का कोणी ऑफिसच्या दिसलो की कुठं इकडे गेली साहेब. कुठं आहेच नाही. इकडे मी दाखवते कुठं आहे बे. अबे हाय हाय सारखी चांगलीच आहे बे. अबे तर टाकणं काही ना त्याले कोड्यात दे. कोड्यात आहे ना चांगली सारखी. चला चल रे बापू पाहता जांभळ. आम्ही देवाने राही ना म्हणत. बस चांगली पराठी आली पाहिजे. चांगली पराठी आली पाहिजे देवा. आमचं भलं झालं पाहिजे. झाडा खाला होता बस आणि लढाचा नाटक कर खम्मा खाली व्हिडिओ करत. हाँ फाइनली हमारा सपना पूरा हो गया मना. तो हम खुशी के आंसू है बनाए. हे काय जांभळी झाड. हेच जांभळी झाड. कंबलीपुरा झाड कुठं होतं. कुठं अब हो तिथंच आहे. तिथं कोठा होता ना काकाचा पहिले, आता नाही आहे. आणि काही इकडं नाही का नद बी आहे. ते दिसते का बीचमध्ये जागा खालीवाली असं गड्डा तिचं नद बी आहे. तिथून सनी आम्ही पाणी भरलं होतं फॉरेवर. कुठेच इकडे आला तर आम्ही फॉरेवर पाणी भराले. हा इथं नद आहे. आलता का तू. अबे टाकतात लडकून येऊन जाते इथं खात. लई खात लागते इथं. एक भागी येतं. गाईस मंदिरात आलो आणि मंदिरातले दर्शन नाही झाले. आणि असं अजय असंच आहे ना. मंदिरात आलो, मंदिरापाशी आलो पण मंदिराचे दर्शन नाही झाले. गाईस हे बघा कमलीपुरात झाडपा किती लहान आहे. ठीक नाही खालतं. हे बघा इथं पहिले कोठा होता. आम्ही पहिले इथं येऊ मतलब असंच राहू कमलीपूर खासाठी येऊ इथं. आता म्हणजे कसं आहे इथं कोठा आता आहे ना मला. तिकडे कोठा बांधला कोणतरी. आणि हे बघा जांभळी झाड आणि इथं देवाचे स्थान बी आहे जांभळीच्या झाडाखाली. आणि इकडं नद. डायरेक्ट इथून गाडी बी येते. काहीच पाणी कम राहिलं म्हणजे पाणी जास्त राहिलं म्हणजे मग नाही येत. हे सोडापा किती पडला इथं. पाणी किती सोडा पडला इथं. कार्य खा लागते का. हे खालचे वाले बी खाणं बे पोट्टे हो. हे वावर इथं केलं उठवलं. मागच्या वर्षी वावर उठवलं नव्हतं, यंदा वावर उठवलं वाटते आहे ना. मागच्या वर्षी पुरं पडीत होतं. तिखाट पड आहे का नाही ते पड मग गावाले वाहते तिथं ढोरा आणि ते चाराले. आणि इथं आहे म्हैसासूर बावाचा डो. कुठं आहे ह्या ठिकाणी गाईस. या ठिकाणी आहे म्हैसासूर बावाचा डो तिथं. फायनली गाईस 2 मिल गए. फायनली गाईस 2 जांभळं भेटले. आणि हा आम्हा सोबती पाय एक्सपर्ट आहे तो एक्सपर्ट. मग तुम्हाला सबस्क्रायबर आहे. दे अबे तो चांगला ब्लॅक व्हायला पाहिजे ना. तुम्ही अजून निघून द्या ना. हा धक्का मार तुले. इथं देवाची स्थान बी आहे दोस्तो. नाही किती घाण निघ रे. धक्का मार. अरे धक्का मारू आलो. बहीण मा तुम्ही मला आता दिसून राहिला चांगल्याने घे ना. जोल रागा गे. हा चल रे.
हे फेकू नको असे पनीर जमा करू इथं आणते मग तिथून आवडती एखादा फेक रे. इकू यार असं जमत नाही यार फेक नाही यार एवढा दूर आलो दे हे कारवाई कर हे लाल होय का पडतो मी तिथं बसून गेला भयासारखा गाय शियाबा चिटिंग करून आला तू चिटिंग करताय चिटिंग बसतात एका ठिकाणी खाऊन आलं मस्त बंदरासारखं गाईस आम्ही जांभरं खाले आलो पण जांभरी खालतं लई सारे सडा पडला आहे पण वरतं पुरे कच्चे आहे बी पिकलेवाल नाही आहे मतलब पिकलेवाले आहे पण पुरे कार्य नाही आहे हलके लाल आहे आता खालचे खाला कोण राहिले हा म्हणा बे हे इकडे चांगली बाय इकडे बघ ते चांगले भेटले हे बघ दाखवतो हे बघ कारवाला जांभूळ हे बघ हे पडलं असं दुपारी करा हा मग आता पण हो हो गाईस याली पिवळे पिवळे लाल लाल जांभूळ भेटलेले हाय मला पिवळी नारात बे लाल लाल ना कारे हिरवी बी हाय काय हिरवे बी हाय ते लालवाल्या का ते टरूट लागते जे कार्यवाल्या लागते यायले पाणी सोडून सर वापिस मी खिशात ठेवणार आहे हे खम्मा कच्चे जांभळे खात आहे मारले वाले झाड पा कसा लोमकऱ्यावर जाऊ बी नाही शकत असं वाटतं का खांदी खसन थांबा ना बे खाऊ द्या ना बे थोडसे त्याने पत्ता मला दे ना पत्ता दे ना मला आता देण्यास आल्या पाहून दिनाला जसा का सोनं वय एकच देतो खात का तुम्ही तर दोस्तों आता आम्ही चाललो घराकडे वापिस तर आम्ही ह्या रस्त्यानं आलो होतो तर आता ह्या रस्त्यानं चाललो आहे ह्या रस्त्यानं चाललो आहे नदीच्या रस्त्यानं जसं शॉर्टकट पडते तर गाईस हे सोबत्यानं दिलं एक काराजांबूर दिलं सोबत्यानं हे बाय मस्त लागला टेस्टी मला वाटते ह्या जांभरीला नाही का रोज झोडपत असं का नाही तर रोज येत असं खाल्ले म्हणून तिथं काही आहे नाही आता पुरा सडा पडला कच्चे कुच्चे लाल पिले सर्व सडा पडला खालतं म्हणून आम्ही झाडं निघाल्याच्या बाद बी आम्हाला काही भेटले नाही भेटले तर 2-4 भेटले खालतून तोडले हे पहा असं दिसते आणि मार्केटमध्ये किती 90 रुपये किलो चालू आहे दोस्तों मार्केटमध्ये जांभूर नाही का 90 रुपये किलो चालू आहे 50 रुपये पाव म्हणते आणि 90 रुपये किलो म्हणते अबे नाही एकाला त्याला जाता रे उतर तू मी येतो तुले चल मी शेटाचार इकडं गाईस आता माऊली बारी उतराची अरे बापरे दोस्तों मार्केटमध्ये जांभर नाही का 30 रुपये पाव 60 रुपयाचे अर्धा किलो आणि 120 रुपये किलो चालू आहे आता पता नाही उतरले असेल शायद तर मी मागच्या वेळेस गेलो होतो मार्केटले तर 120 रुपये भेटले होते मतलब मी एक अर्धा पावात घेतले होते तर म्हणून मग रेट मालूम आहे मला असं असं जायचं इथून असं तिकडं अबे ह्या रस्त्याने डाई आहे का नाही पाणी बघ किती क्लीन आहे इथं साफ आहे मस्त बडे पाणी प्या अबे जांभराले का पाणी प्यायला लागले का नाही तर सर्दी होते तिकडे पाणी अजा आता सर्दी होऊन जाईल तू नाजूक आहे जांभर खाल्ले आम्ही ना कारे 2 मिनिट पाटील ना विठाल टाकू
हो ना चारडा वालू मी हां मग मग खाल्ले आम्ही हम्म. तुम्ही बहीण पाणी पिलो हम्म. पोट सास अशी ना घे नाही असंही घे कडक कडक कसं नाही घे डबल सांग. असं पुढे नाही जाय ना मागे ये. तर काही सीतापर्यंत नाही का गाडी येते आणि हे वय टावनाचे रस्ता म्हणजे बेडीतून मेन रोड आहे का इथून टावनासून इकडं हे रस्ता आहे शॉर्टकट गाडी नाही यासाठी आणि इथून तिकडे जायला लागते गाडी इकडे ठेवणं पडते तिकडे येते कोणी गाडी आणि तिथे गेलो आम्ही त्या जांभरीवासी तर आम्ही चाललो आता शॉर्टकट नदीच्या रस्त्यानं काटाकाटानं इकडं नाही का आम्ही गाईस इकडं मोरं पाले आलो होतो मोरं म्हणजे इथे सहजवाले मधुमक्खी का छाताना म्हणते का तेवाले पाहायला आलं तिकडं खूप त्या संग आम्हाला भेटले होते कमसे कम 15 भेटले तर मोरं बारीक चुरी सब काहीच अजून एक भेटले जांभूर कारवाला हे बा एकू अजून एक जांभूर मग हे दोन द्या कोणी आता तरुण दे ना चालते कितना अच्छा है रे तू है ना काहीच यार जेव्हा लहान होता का नाही तेव्हा काहीच जेव्हा या लहान होता का नाही त्याला मी एका व्हिडिओमध्ये घेतला होता ते आता तेव्हा नाही का या लगेच लहान दिसे आता बाय खेळ म्हणायला गाईस हे डड्डी पा किती उंच आहे हर वर्षी खचत असन इच्छी माती जेव्हा बी पाणी येत असन तेव्हा इच्छी माती खचत असन आणि तो ते गड्डा पडत असन इथं का अजय त्याला तर मी तर तुमच्या मागच आहे ना पहिली वेळेस ना आलो इथे विजिट करायला हो पहिली वेळेस आलो तुमच्या संग याच्या पहिले मी बकरी चारो तर बकऱ्या घेऊन इथं मी सोबती आणि मी टाइम के बात है बेटा हो तू मेंढे चारने वाला पोरगा मी बकरा चारने वाला ब्लॉगर बनीन ना तो IPS बनला काहीच इथं पांग्या किती सारे झाडं निघले नदीमध्ये असं वाटत नाही काही नदी म्हणून पांग्या अरे भाई किती सारं इथं कुशन जमा झाला आहे फोडं म्हणून नाही का बिना पाहिल्यानं कधी नदीमध्ये नाही कुदा जसे खुबे खाबे राहते का नाही ते रुपयाची भ्या लागते आणि किती झाडसी आहे इथं आणि इथून नाही का नद लगेच कम खोल आहे आमच्याकडे लगेच लंबी नद आहे खाडून तिकडे जायला मला माहिती का आम्हाला लई टाईम लागते पोहत झाले यावेळी म्हैसासूर भावाचा डो तर नाही का लई पाणी राहते दोन माणूस पाणी राहते इथं हरवर्षी आणि इथं पूजा बी येते लोक जे इथचे शिवारवाले आहे का नाही इथं पूजा वगैरे करते आता हे सोबते चालले आहे इथं व्ह्यू पाहिले फोटोशूट करायला हे बघा आम्ही नाही का इथंपर्यंत एक वेळेस पार्टी करायच्या वक्ती शेणाच्या ज्या गोऱ्या आहे का नाही त्या पाहत आलो होतो तर आम्हाला भेटल्या होता एक ज्याची पळ आहे का नाही तो आमच्या नावाने चिल्लाव येतो म्हणे तुमच्यासाठी ढोरं वासर पोचतो का म्हणे असं लावतो मग आम्ही तुमच्यासाठी निघून गेलो होतो वापिस इच्छा व्ह्यू पाहून का कसा दिसून आला एक नंबर आणि मी संघ आणल्या होत्या पन्न्या आणल्या होत्या जांभरीने म्हणलं थोडं बहुत घरच्यासाठी पण तितके खायला एकच जांभरं नाही भेटलं तर पनीर भरून कुठून येणार आहे मी हा येऊन राहिलो हो तर घुसूर बी होते हे बघा गाईस पाणी पहा वाव पण पाणी कम आहे इथं नाही तर आंघोळ केलीच तर पोट्टे नाही तर पुरी झाडचे हे शिनीचे आहे नाही झावाटी सॉरी झावाटी आहे शिंदेचे नाव आहे माय मिस्टेक सॉरी गाईस हे झावाटी आहे गाईस एक सोबती नाही का पाणी पिऊन आला तिथं हे बघा धारातला पाणी पिऊन आला तो त्याला म्हणतो धारातला पाणी पिणं का अजा फोटो खिचायची आहे घसरते तर मोबाईल आहे का खिचात पाहिजे बराबरले का मोबाईल कोणी टेन्शन नाही आहे पोहता येते सोबत्याले खूपच सुद्धा पाणी पाहिजे का आता घरी बी आरो लावून घे ना तू हा अरे तू बॉडी दाखवतो 6 पॅक दाखव तावले अजून काही हा गाईस त्यांना अगर जिम मारणं सुरू केली का नाही याची लवकर बॉडी ग्रो करा ओके तू इंजेक्शन याच्यावर यूट्यूबवर वाह बेटे फोटो काढायची ठीक आहे तुम्ही परत तुम्ही मोबाईल नाही आणला होता का ठीक आहे काढून घेऊ ओके
चांगला पोस्ट काय मला ना समजत पोज वोस तिथं चांगला दिसत का फोटो इथं चांगलं दिसत इथं चांगलं दिसत आहे कारण की इथं सूर्याची किरण तिथे येते का नाही त्या चेहऱ्यावर इथं चांगलं दिसत आहे कुठं तिथंच त्याच्या तिथं फोटो चांगला दिसलाय का हो हो चांगला पोस्ट टाकायला की हो थांबून द्या हो गाईस मी आता नदीमध्ये नाही का तोंड धुत आहे गरमीनं वर्षावून गेलो होतं चांगला पकडतो सुटते त्याचा फोन हो रे ठीक आहे पाण्यात चालला ते धड. घे खम्मा हा हा. हा काय म्हणतो? ते तू जसं म्हणत होतं तसं म्हण. तर गाईस थांब. आता तुम्ही आलो होतो मी आम्ही तितकं तर आवाज घरी इकडचे थोडंसं आहे इथे झालं. थांब नव्हे पाण्या काढून नको देऊ गाईस या झाडाच्या मुऱ्या पा किती अवस्था आल्या तिथंपर्यंत माती असं पाहून घ्या तिथं खस्ता 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 इथंपर्यंत आला एवढा गड्डा पडला ते या पोट्ट्यानं उभी काटर उठली होती पुरीची तर गाईस ह्या आहे महिषासूर भावाचा डो पाहून घ्या तेवढा मोठा डो मतलब डो मोठा जात आहे इथं पाणी लगेच राहते इथे हर वर्षी इथं पाणी एक माणूस दीड माणूस राहतेच खरं ह्या टायमाला आता असं आणि हे पा पाणी पा किती लहरा मरून हां 5 माणसं पाणी राहते तिथं धोट्यात मी विनापात भाऊ कुदून फुदून आणि मग ह्या गोटा किती लंबा आहे इथंपर्यंत आहे याला बी हत्ती गोडाच म्हणते वाटते मागावचे आणि माझ्यासोबत पावसा डोबी म्हणते तर चला तिकडं इथं पोहाचा विचार बी नको करतो रे पोट्टे हो मी सांगू राहतोच पहिलं डाव अबे सीधे सीधे जायचे आपल्याला हे रस्ता आपल्या गावातच जाते हा अजून पण कोण मोठा आहे त्याला बी पड लेका संध्याकाळी उंडाली हा हा गुफा छोटीशी गुफा आहे तिथं इथं प्युरेल पाहिजे किती काय प्रथमेश इथं प्युरेल पाहिजे किती काय एवढा प्युरेल मला माहिती का कम से कम एका बकऱ्याला 4-5 दिवस चालते इथून पाणी किती खोल आहे इथे पाणी लागत असं हेवत लागते इथं याचं पण इथं जे ढोरं चारते त्याला काही नसून वाटत तिथं आहे ना अजय जसं प्रमोद भाऊच्या थडीमध्ये वाटत नाही आपल्याला तसं मोत का कुवा गुफा 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 चला आता हाँ दाल बाटी बना रहे थे तब यहाँ तक आए थे हम गोबर के उपले ढूंढते ढूंढते दाल बाटी इथं पाण्यात डबक्या बी आहे मस्त पाणी प्यायसाठी ठेवल्या कोणतरी आपल्याला ह्या पडीच्या तिखाट जाऊन दिलं होतं आहे ना अजय ह्या पडीत तिखाट आपल्याला जाऊन दिलं होतं हो सही म्हणते जास नको म्हणे नाही तिकडे जास नको म्हणे तू एक बुढा आलता म्हणे त्यांनी नेले म्हणे बोरी भरून सांग तुम्ही काय जा नको म्हणे तिकडं म्हणे आपण पण गेलतो आपण तर गेलतो तिकडे आम्हाला ना द्यायचं तो गोऱ्या म्हणून सांगितलं आम्हाला हाकललं होतं ते ना असं राहते तर गाईस आम्ही मागाने नाही का त्या वावरापासून गेलो होतो तिकडं तर आता आम्ही इथून चाललो ह्या प्रथमेश निघून राहिला ॲडव्हेंचर करत आहे माझ्या का अबे भाडीत अबे इथून चला ना बे अजय इकडून चला ना तर गाईस हा वय ट्रॅक्टर गोटा हा जेव्हा अर्धा होते का नाही तेव्हा हट्टी गोटा बी डुबते आणि भडभड्या डुबते लंबा गोटा डुबते तेव्हा ह्या अर्धा होते हा गोटा का तुम्ही जात बसा मी चाललो इकून मी डायजून चाललो तुम्हीच जा तिकडं मला माहिती तिकडे रस्ता कशी आहे गाशीचा पण किती गड्डा पडला म्हणजे लय सारी माती खसली या रस्त्यावर हां मी पोहोचलो आता शॉर्टकटमध्ये काय झालं मी शॉर्टकटमध्ये पोहोचलो नेत्याकडच्या डाईमध्ये हे पोरं नाही का तिकून गेले ते इकडून नाही का रस्ता खराब आहे दगड आहे आणि खराब रस्ता आहे घसं झालं तर लागलो गुंजे फालतू त्याला म्हणून लिकून ये हे काय झालं नाही तर आता चुपचाप पिन ऑफिसवरून मला पड दाखवते हे बघ पड निघा काकाची हे बा इथं नाही का आम्ही क्रिकेट खेळतो उन्हाळ्यामध्ये पण आता कोणी नाही आहे आता फक्त वानेर आहे काय ह्या ठिकाणी वानेर बसला एक गाईस हव्यामध्ये इतकी पावर पण घ्या हे लेपाटे हा इकडले आहे तिकडून उडत इतकं दूर आले
मग यानं अर्धे पेटवली बी यायला पेटली नसन तर हव्याच्या यानं उडत उडत तिकडं हवे. तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये फक्त इतकंच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये असतो आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा, व्हिडिओ खालता कमेंट जरूर करत असतो. बाय गाईस.